नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जर तुम्ही 3 महिने वाट पाहिली आणि शेवटी कळलं की प्रॉब्लेम तुमच्यातच होता, तर कसं वाटेल? मित्रांनो, आज मी तुम्हाला अशीच एक खरी सिच्युएशन सांगणार आहे. एका महिलेनं अर्ज केला, सगळं व्यवस्थित भरलं, तिला वाटलं आता सगळं ठीक आहे. पहिला महिना गेला, ती वाट पाहत राहिली. दुसरा महिना गेला, ती थोडी चिंतेत आली. तिसरा महिना गेला, आता ती पूर्णपणे कन्फ्यूज झाली, कारण तिच्या आसपासच्या लोकांना पैसे येत होते पण तिला नाही. मग शेवटी तिनं चेक केलं आणि जे कळलं ते धक्का देणारं होतं. तिचं बँक अकाउंट इनॅक्टिव्ह होतं. मित्रांनो, इतकी छोटी गोष्ट पण 3 महिन्यांचा डिले. सिस्टीम पैसे पाठवत होतं पण अकाउंट इनॅक्टिव्ह असल्यामुळे ते रिजेक्ट होत होतं आणि म्हणून पेमेंट तिच्यापर्यंत पोहोचत नव्हतं. मित्रांनो, ही फक्त एक स्टोरी नाही, ही हजारो लोकांची रियालिटी आहे. आपण वाट पाहतो पण चेक करत नाही. आपण ॲझ्युम करतो पण व्हेरीफाय करत नाही आणि मग शेवटी आपल्यालाच नुकसान होतं. म्हणून आजच एक काम करा, तुमचं बँक अकाउंट ॲक्टिव्ह आहे का चेक करा. लास्ट ट्रान्झॅक्शन कधी झाला ते पहा. KYC कंप्लीट आहे का व्हेरीफाय करा. मित्रांनो, छोटी गोष्ट मोठा फरक करते. आजच चेक करा, नाहीतर उद्या उशीर होईल.